नमस्कार, मी दिनेश खानजी. आपण बघताय न्यूज डंका. मराठा आंदोलनादरम्यान ज्या आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते त्या संदर्भात महायुती सरकारने अत्यंत खमकी भूमिका घेतलेली आहे. कोणत्याही परिस्थितीत दाखल करण्यात आलेले हे गुन्हे सरसकट मागे घेता येणार नाही अशी जाहीर भूमिका उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका लेखी उत्तराच्या माध्यमातून घेतलेली आहे. अधिवेशनाच्या पूर्वी मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्याच्या संदर्भात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केलेली भूमिका आणि गुन्ह्यांच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली भूमिका, या दोन्ही भूमिका मराठा आंदोलनाचे कर्ते मनोज जरांगे पाटील यांना अडचणीत आणणार अशी शक्यता दिसते. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये दणक्यात सभा घेत आहेत आणि या सभांना लाखाची गर्दी होते. या प्रत्येक सभेमध्ये मनोज जरांगे पाटील अशी मागणी करतायत की मराठा आंदोलनाच्या दरम्यान ज्या आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत. मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनंतर त्यांच्या पाठी जी गर्दी उभी राहिली आहे त्या गर्दीला पाहून राज्य सरकार निर्णय घेतं, त्या गर्दीच्या दबावाखाली राज्य सरकार निर्णय घेतं की घटनेच्या चौकटीमध्ये कायदा सुव्यवस्थेला पोषक ठरतील असे निर्णय घेतं. याच्याकडे राज्यातली जनता लक्ष ठेवून होती. मराठा आंदोलनाच्या दरम्यान बीडमध्ये काही घरं जाळण्यात आली, मालमत्तांची जाळपोळ करण्यात आली, अन्य ठिकाणी दगडफेक झाली. अंतरावलीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणादरम्यान पोलिसांवर आणि सर्वसामान्य जनतेवर दगडफेक करण्यात आली आणि या घटनांमध्ये जे आरोपी सामील आहेत त्यांना राजकीय अभय मिळणार, त्यांना दबावाखाली सोडून देण्यात येणार, त्यांचे गुन्हे मागे घेण्यात येणार की त्यांना शासन होणार, या सगळ्या घडामोडींकडे राज्यातली जनता बारीक लक्ष ठेवून होती. देवेंद्र फडणवीस यांच्या उत्तरामुळे ही संदिग्धता आता बऱ्यापैकी दूर झालेली आहे. या आंदोलनादरम्यान जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत त्या सगळ्या प्रकारांची तपशीलवार चौकशी होईल आणि त्याच्यानंतरच कोणते गुन्हे मागे घ्यायचे आणि कोणते गुन्हे मागे घ्यायचे नाही याबाबत निर्णय राज्य सरकार करेल. कोणत्याही परिस्थितीमध्ये सरसकट गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत असं देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत स्पष्ट आणि सडेतोड शब्दात सांगितलेलं आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या संदर्भात नेमका कोणता निर्णय घेणार याबाबत एक मोठा सस्पेन्स होता. परंतु हा सस्पेन्स ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी अधिवेशनाच्या आधी संपवला. अधिवेशनाच्या आधी पत्रकारांच्या समोर बोलताना गिरीश महाजन यांनी जाहीर करून टाकलं की मराठ्यांना सरसकट आरक्षण देता येणार नाहीये. गिरीश महाजन हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आहेत, निकटवर्ती आहेत आणि त्यांनी ही घोषणा करावी याला खूप महत्त्व आहे. गिरीश महाजन यांनी जरांगेंच्या उपोषणामध्ये मध्यस्थी केली होती आणि सरकारच्या वतीने जे अनेक लोक मनोज जरांगे पाटील यांच्या संपर्कात होते त्यामध्ये गिरीश महाजन हे खूप महत्त्वाचं नाव आहे. त्यांनी ही घोषणा करावी याला एक विशेष महत्त्व आहे आणि ही घोषणा त्यांनी नागपूरमध्ये सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या आधी करावी यालाही महत्त्व आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा मनोज जरांगे पाटील यांनी गेले अनेक दिवस लावून धरलेला आहे. त्यांनी 2 वेळा उपोषण केलं. ते राज्यभरात दौरा करत आहेत, ठिकठिकाणी सभा घेत आहेत आणि ठिकठिकाणी मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषणं व्हावीत याच्यासाठी ते त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रेरित करत आहेत. प्रत्येक सभेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी एक मुद्दा लावून धरलेला आहे की मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं आणि ओबीसी कोट्यातून त्यांना आरक्षण मिळावं. मनोज जरांगे पाटील यांनी ही मागणी केलेली आहे आणि ही मागणी जर पूर्ण झाली नाही तर 24 डिसेंबरपर्यंत आपण थांबू, त्यानंतर मात्र 25 डिसेंबरला मुंबईत येऊन आपण आंदोलन करू असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिलेला आहे. आणि या संपूर्ण आंदोलनाच्या दरम्यान ज्या ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे सरकारने मागे घ्यावेत अशी त्यांची मागणी आहे. आता देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये जे काही सांगितलं आणि गिरीश महाजन यांनी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी जे सांगितलं त्या 2 नेत्यांच्या वक्तव्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या या दोन्ही मागण्या पूर्ण होणार नाहीत असा संकेत राज्य सरकारने दिलेला आहे आणि मनोज जरांगे पाटील यांना हा खूप मोठा झटका आहे. कोणताही पक्ष असो या पक्षाला निवडणुकांचं महत्त्व खूप मोठं असतं आणि हा पक्ष जर सत्तेत असला तर ते महत्त्व अनेक पटीने वाढतं. 2024मध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत, विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि अनेक ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुका सुद्धा होणार आहेत. ही वेळ खूप महत्त्वाची आहे हे मनोज जरांगे पाटील यांना माहिती होतं. त्याचाच वापर करून मनोज जरांगे पाटील यांनी योग्य वेळी आंदोलन सुरू केलं. आधी 2 वेळा उपोषण केलं आणि सरकारला झुकवण्याचा प्रयत्न केला. सरकारने बऱ्यापैकी माघारसुद्धा घेतली. त्याच्यानंतर ठिकठिकाणी जाहीर सभांचं आयोजन केलं. या जाहीर सभांमध्ये लाखाची गर्दी जमवली आणि या गर्दीचा निश्चितपणे सरकारवर दबाव निर्माण होईल, सरकार निश्चितपणे झुकेल हे मनोज जरांगे पाटील यांना माहिती होतं. त्यामुळे त्यांनी मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळावं, ओबीसी कोट्यातून मिळावं अशी मागणी लावून धरली. गुन्हे मागे घेण्याची मागणीसुद्धा त्यांनी लावून धरली.
परंतु सरकारने या दोन्ही मागण्यांच्या समोर मान तुकवणार नाही हे आता स्पष्ट केलेलं आहे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या या दोन्ही मागण्या आता पूर्ण होणार नाहीत अशीच चिन्ह दिसत आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या सभा आयोजित करण्यात येत होत्या त्या सभांच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील अत्यंत देधडक आणि बेधडक अशा प्रकारची विधानं करत होते आणि त्या विधानांसाठी टाळ्यासुद्धा वसूल करत होते. लोक टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या या विधानाला दाद देत असत. परंतु याच टोलेबाजीमुळे मनोज जरांगे पाटील यांनी अनेकांना दुखावलं. मराठा विरोधात ओबीसी अशा प्रकारचा संघर्ष राज्यामध्ये निर्माण होतोय की काय अशी भीती अनेकांना वाढू लागली. त्यामुळे जे राजकीय पक्ष आणि राजकीय नेते मनोज जरांगे पाटील यांना सुरुवातीच्या काळामध्ये समर्थन देत होते ते हळूहळू पाय मागे घ्यायला लागले. मनोज जरांगे पाटील ज्या प्रकारे आंदोलन करतायत त्या प्रकारे त्यांना आरक्षण कधीही मिळणार नाही असं राज ठाकरे यांनी सर्वप्रथम जाहीरपणे सांगितलं, ठासून सांगितलं आणि ठणकावून सांगितलं. मनोज जरांगे पाटील यांच्या सभांच्या माध्यमातून जी काही पैशाची उधळपट्टी होत होती त्याच्यावर सुद्धा लोकांनी आक्षेप घ्यायला सुरुवात केला. शिवबाटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सर्वप्रथम या मुद्द्यावर झोड उठवली. मनोज जरांगे पाटील यांच्या सभांच्या पूर्वी त्यांच्यावर JCBमधून फुलांची उधळण होते, त्यांच्या पाठोपाठ अनेक कारचा ताफा असतो, त्यांच्या सभांमध्ये प्रचंड झगमगाट असतो अशा प्रकारचा आक्षेप सुषमा अंधारे यांनी घेतला. मनोज जरांगे पाटील प्रत्येक सभेमध्ये उच्चारावाने सांगत होते की सगळ्या मराठ्यांना सरसकट कुणबी म्हणा, कुणबी म्हणून त्यांना सरसकट प्रमाणपत्र द्या. परंतु मराठा समाजातून या मागणीला फारसा पाठिंबा आहे असं चित्र दिसत नव्हतं. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कोणताही मराठा स्वतःला कुणबी म्हणून घेणार नाही अशा प्रकारचं जाहीर वक्तव्य केलं. मराठा समाजातले अनेक नेते सत्तेमध्ये आहेत, विरोधात आहेत, परंतु या नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या या मागणीला प्रत्यक्ष उघडपणे कधीही पाठिंबा दिला नाही. अनेक नेत्यांनी या प्रकरणी नरोवा कुंजरोवा अशा प्रकारची भूमिका घेतली आणि मौन पाळणं पसंत केलं. मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू झाल्यानंतर जवळजवळ 3 महिन्यांचा काळ लोटलेला आहे. 3 महिन्यानंतर का होईना सरकारने या प्रकरणामध्ये आपली बाजू, आपली भूमिका अत्यंत स्पष्टपणे मांडलेली आहे आणि इतकी स्पष्ट भूमिका घेण्याची काही ठोस कारणं आहेत. कारण या प्रकरणी काही थातूरमातूर निर्णय घेण्याची सरकारची अजिबात इच्छा नव्हती. समजा सरकारने जर एखादा तकलादू निर्णय घेतला असता आणि हा निर्णय जर न्यायालयात टिकला नसता तर निवडणुकीपूर्वी सरकारला हे जबरदस्त शिकणार हे सरकारच्या ध्यानात आलं होतं. त्याच्यामुळे या प्रकरणामध्ये कोणत्याही दबावाखाली थातूरमातूर निर्णय घ्यायचा नाही असं सरकारने ठरवलेलं आहे. दिवाळीमध्ये लवंगी फटाक्याची माळ फुटावी, एकाच्या पाठोपाठ एक फटाका तडतडावा, त्या प्रकारे आरक्षणाच्या बाबतसुद्धा महाराष्ट्रामध्ये माहोल आहे. मराठा आरक्षणाची घोषणा झाली, मराठ्यांनी आरक्षणासाठी आंदोलन सुरू केलं आणि त्याच्यासोबत धनगरांनी सुद्धा आरक्षणासाठी आंदोलन सुरू केलं. आदिवासींनी मुंबईमध्ये डिलिस्टिंगसाठी मोर्चा काढला. म्हणजे जे आदिवासी धर्मांतरित आहेत त्यांनाच आरक्षणाचे सगळ्यात जास्त फायदे मिळतात, त्यामुळे त्यांचं आदिवासींच्या यादीमधून नाव काढावं याच्यासाठी मुंबईमध्ये आदिवासींचा एक खूप मोठा मोर्चा निघाला होता. लिंगायत समाजाने सुद्धा आरक्षणाची मागणी केली. एक समाज घटक अशा प्रकारे आरक्षणासाठी आक्रमक होत असताना विरोधकांनी सुद्धा त्याच्यामध्ये तेल ओतण्याचं काम केलं. मराठ्यांच्या सोबत मुस्लिमांना सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे अशी आग्रही भूमिका बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतल्या. अर्थात ही भूमिका त्यांचे पिताश्री शरद पवार यांच्या भूमिकेशी सुसंगत होती. आरक्षणाच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये जो काही माहोल निर्माण झालेला आहे ते पाहून मराठा आरक्षणाचा प्रश्न जरी सुटला तरी आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्र धगधगत राहणार हे राज्यकर्त्यांना लक्षात आलं आणि त्याच्याचमुळे त्यांनी कोणतेही घाई गडबड करायची नाही अशा प्रकारचा निर्णय घेतला. आरक्षणाच्या संदर्भात महायुती सरकारने जी अत्यंत सुस्पष्ट भूमिका घेतलेली आहे त्याची काही महत्त्वाची कारणंसुद्धा आहेत. सरकारला या काळामध्ये 2 संकेत असे मिळाले की त्या संकेतामुळे सरकारमध्ये सामील असलेल्या पक्षांना बळ मिळालं. हे 2 संकेत कोणते? एकतर ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये सामील असलेल्या तिन्ही पक्षांना उदंड यश मिळालं. भाजप या निवडणुकीमध्ये राज्यात नंबर 1 होता. आणि दुसरा महत्त्वाचा संकेत 5 राज्यांमध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या विधानसभा निवडणुकांमध्ये सुद्धा भाजपला दणदणीत यश मिळालं. छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान या तिन्ही राज्यांमध्ये भाजपने जबरदस्त यश मिळवलं, काँग्रेसला दणका दिला. कोणताही निर्णय जर तुम्हाला घ्यायचा असेल तर जनता तुमच्यासोबत आहे की नाही हा घटक खूप महत्त्वाचा ठरतो. या दोन्ही निवडणुकांनी दाखवून दिलं की देशभरात आणि राज्यात सुद्धा जनता सत्ताधारी पक्षाच्या बाजूने उभी आहे. जनतेला सत्ताधारी पक्षाच्या कारभाराबद्दल कोणत्याही प्रकारचा आक्षेप नाही आहे, कोणत्याही प्रकारची नाराजी नाही आहे आणि जनतेचं हे समर्थन सत्ताधाऱ्यांना बळ देऊन गेलं आणि त्यातूनच ही सुस्पष्ट भूमिका जाहीर करण्याचं धाडस उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. भक्कम जनसमर्थन आपल्या पाठीशी आहे हा दिलासा मिळाल्यामुळे मराठा आरक्षणाच्या संदर्भात अत्यंत सुस्पष्ट भूमिका घेणं
भाजपला शक्य झालं, राज्य सरकारला शक्य झालं। आता या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या समोर जी क्युरेटिव्ह पिटिशन आहे, ज्याची सुनावणी 5 सदस्यीय खंडपीठाच्या समोर पूर्ण झालेली आहे, त्या खंडपीठाकडून या संदर्भात एखादा महत्त्वाचा निर्णय येण्याची शक्यता आहे। विनोद पाटील आणि राज्य सरकारने ही क्युरेटिव्ह पिटिशन केलेली आहे आणि त्या पिटिशनच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाची भूमिका काय, निकाल काय, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। असा संपूर्ण घटनाक्रम आहे आणि या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांची अडचण वाढलेली दिसते, त्यांची कोंडी झालेली दिसते आणि यातून ते मार्ग कसा काढणार आणि आंदोलन पुढे कसं नेणार हे येत्या काळात आपल्याला दिसेलच। तुर्तास इथेच थांबतो। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनल। नमस्कार आणि धन्यवाद। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।